नमस्कार मंडळी, कुक विथ अंजली या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवतो आहे फिश फ्राय म्हणजे साधीसुधी नाही, हा टिक्का मसाला फिश फ्राय। तर त्यासाठी आपण पॉपलेट आणि बांगडे घेतलेले आहेत। त्यावर मी आलं लसूण पेस्ट, मिरची, लिंबू, टिक्का मसाला आणि लाल तिखट टाकून घेतलेले आहे। हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान माशांना चोळून घ्यायचे आहे। तर नुसते चोळून घ्यायचे नाही, चांगली माशांची मसाज करायची आहे। जितके मसाले छान माशांमध्ये मुरतील तितका टेस्ट छान लागणार आहे। तर माशांना छान मसाज करून झाल्यानंतर आपण त्याला रेस्ट देणार आहोत। अर्धा तास आपण झाकून ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर तेल मी छान कडकडीत तापून घेतलं आहे। लक्षात ठेवा, तेल जितके छान तापेल तितकाच मासा छान होईल, म्हणजे तव्याला चिकटणार नाही। त्यासाठी तेल कडकडीत तापलेले असावे। हे पहा, पॉपलेट मी एका साईडने छान फ्राय करून घेतलं आहे। तेल तापलेलं असलं की मासे तव्याला चिकटत नाही। पॉपलेट आपलं फ्राय करून झालं आहे। पॉपलेट फ्राय करून झाल्यावर लगेच ताटात काढायचं नाही, त्याला पाणी सुटते। त्यासाठी तव्याला साईडला लावून ठेवलं आहे। त्यानंतर मी बांगडेसुद्धा फ्राय करून घेतले आहेत। आणि ही बघा, बांगडासुद्धा आपला मस्तपैकी कडक फ्राय झालेला आहे। अशा प्रकारे आपला कुरकुरीत असा टिक्का मसाला फिश फ्राय तयार आहे। वरून मस्त कुरकुरीत आणि आतून ज्युसी असा टिक्का मसाला फिश फ्राय। मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। कमेंट नक्की करा।